आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं म्हटलं ना की त्याचा खर्च खूप असतो. अच्छा. असं हे लक्षात घेतलं पाहिजे. ओके. आणि दुसरे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही अगदी म्हणजे आता आपण अँजिओप्लास्टी करायची ठरवली किंवा मेंदूचं न्यूरोसर्जनच्या अर्थून ऑपरेशन करायचं ठरलं, त्यातली टेक्नॉलॉजी आणि त्याला ते सगळं करणारे डॉक्टर्स यांचं तज्ज्ञता आणि त्यांची फीची अपेक्षा ही खूप जास्त असते. त्याच्यामुळे त्याला साधी बिल्डिंगसुद्धा वेगळी लागते, म्हणजे त्याला जे काही टेक्नॉलॉजी लागते त्याच्यामुळे बेसिक खर्च खूप जास्त आलेला आहे. आणि तो समाजाने द्यावा, देणग्यातून द्यावा असा आहे, पण तो एवढा त्यांना देणग्या मिळत नाहीत आणि मग पेशंटकडूनच काढायचं म्हणजे त्यात काही ते काही स्वतःच्या खिशात घालत नाहीत, नंतर ते पुढच्या एक्सपेन्शनसाठी वापरतात. ओके. त्याच्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल्स ही निश्चितच पहिल्यापेक्षा जास्त महाग झालेली आहेत. याचं कारण असं की खरं म्हणजे सरकारने जर मोठ्या प्रमाणावर त्यांना देणग्या दिल्या तर त्या स्वस्त होतील.